केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा बैठक होणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। दरम्यान सकाळी सुद्धा एक उच्चस्तरीय बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। फरीदाबाद मॉडेल आणि लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा आगामी तपास हा NIAला देण्यात आला आहे। तर याआधीही एक बैठक घेण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे आतापर्यंत ज्या पद्धतीने तपास करण्यात आला आहे या स्फोटाचा त्याचा तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे, त्यातून नेमकं काय काय समोर आलं याविषयी आढावा या बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे। तर थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे। शहांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक होणार आहे। याआधी सुद्धा एक बैठक झालेली होती। शहांच्या निवासस्थानी बैठकांचा सिलसिला आपल्याला पाहायला मिळतोय। स्फोटानं राजधानी दिल्ली हादरली आणि त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठका होत आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, आता ही जी बैठक होणार आहे उच्चस्तरीय, त्यामध्ये नेमकी कोणती चर्चा होऊ शकते आणि पुढे कशा पद्धतीने तपास होऊ शकतो? आजच्या दिवसातली ही अत्यंत महत्त्वाची दुसरी बैठक आहे। सकाळी 11 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की यामध्ये केंद्रीय गृहमंत्रींच्या उपस्थितीमध्ये हा जो तपास आहे NIAला सोपवण्यासंदर्भातली चर्चा झाली होती। त्याच्या आधारावरती संभवतः तो निर्णय आता काही क्षणापूर्वी घेण्यात आला आहे। केंद्रीय गृहमंत्रालयाने NIAला तपास करण्याचे अधिकार दिलेले आहेत। त्याच्या हवाली संपूर्ण तपास करण्यात आला। आता 3 वाजता एक दुसरी अत्यंत महत्त्वाची बैठक, मी जिथे उभा आहे हे कर्तव्य भवन आहे आणि या कर्तव्य भवनाच्या मध्ये केंद्रीय गृहमंत्रालय नुकतंच इथे केंद्रीय गृहमंत्रालय जे आहे हे स्थानांतरित करण्यात आलेलं आहे। यापूर्वी जे मंत्रालय होतं ते मंत्रालय साधारणतः नॉर्थ ब्लॉकमध्ये होतं आणि त्यानंतर आता इथे आहे आणि इथेच दुसरी महत्त्वाची म्हणजे बैठक 3 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीत जर बघितलं आपण तर या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आलेला आहे। IBचे अधिकारी असणार आहे, गृहमंत्रालयाचे अधिकारी असणार आहे, त्याशिवाय इतरही महत्त्वाचे अधिकारी या बैठकीत असणार। या बैठकीमध्ये खास करून जो आता NIAला तपास सोपवण्यात आला त्यानंतरचे पुढचे पावलं काय असणार पाहिजे या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची चर्चा या बैठकीवर। त्यामुळे ह्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। कारण की महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं खास करून जो लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये बॉम्बस्फोट झाला होता, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाजूला आणि 1 नंबर गेटच्या बाजूला जो स्फोट झाला होता त्यामध्ये अनेक धागेदोरे सध्या पोलिसांच्या हाती लागले आहे आणि ते सर्व पुरावे जे आहे ते आता NIAला ट्रान्सफर करण्यात येईल, NIAला देण्यात येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितल्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता NIA या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे। त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्र्याला कुठलं पावलं उचलतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे प्रशांत, या बैठकीचे प्रत्येक अपडेट आणि जो स्फोट झाला होता दिल्लीमध्ये त्या प्रकरणाचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान दिल्लीमधील बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेल्यांना आणि षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे। तर दोषींना कठोर शिक्षा देणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी भूतानमधून ठणकावून सांगितलंय। हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी। इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा। All those responsible will be brought to justice. दरम्यान लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा पुरावा समोर आलाय। 29 ऑक्टोबर रोजी HR 26 CE 7674 ही I-20 कार खरेदी करण्यात आली होती आणि त्याच दिवशी या कारचं प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजे PUC काढलं गेलं होतं। यावेळी कारसोबत 3 व्यक्ती उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ 29 ऑक्टोबर संध्याकाळी 4:20 आहे, म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये 29 तारखेचा हा व्हिडिओ आहे। तपासकर्त्यांच्या मते या व्हिडिओमध्ये दिसणारा लांब दाढी असलेला व्यक्ती हा तारिक असू शकतो, ज्याच्या नावावर डॉक्टर उमर मोहम्मदनं ही कार विकत घेतली होती। या नव्या क्लिपमुळे उमर आणि तारिक यांच्यातील थेट संबंध आणि कारच्या खरेदीतील व्यवहाराचा पुरावा अधिक मजबूत झालाय।
तर दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी काश्मीरमधून 2 भावांना ताब्यात घेण्यात आलं आहे. उमर राशीद आणि आमिर अशी त्यांची नावं आहेत. उमर राशीद इलेक्ट्रिशियन आहे, तर त्याचा भाऊ आमिर हा प्लंबर आहे. यांचाही या हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचं बोललं जात आहे. असं सांगितलं जात आहे की इलेक्ट्रिशियन उमर राशीदनं ही कार खरेदी केली होती. त्यानंतर डॉक्टर उमरला ही दिलेली होती, जो ब्लास्टच्या वेळी कार चालवत होता. इलेक्ट्रिशियन उमर देखील पुलवामाचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 3 नाम जो हैं या ऐसे कहेंगे 4 नाम हैं जो अभी सर्कुलेशन में, जिनमें डॉक्टर उमर, जिनमें उमर रशीद और आमिर। ये घर जो है उमर और आमिर का है, जिसकी तस्वीर आपने शायद कल अपनी टीवी स्क्रीन पे देखी है। गाड़ी की चाबी जो है पकड़ते हुए वो आमिर रशीद है। वो इस घर के मालिक का बेटा है जो इलेक्ट्रिशियन का काम करता है। तारेक जो है कुछ और काम करता है और इनका दोस्त है। तारेक, आमिर रशीद और उमर रशीद को जो है कल शाम को ही सुरक्षा बलों ने उठा लिया था। उनकी तफ्तीश जो है अभी भी चल रही है और ये घर में जो है उमर और आमिर रहते थे। जिसकी फ़ोटो आई है वो आमिर रशीद है, ना कि तारेक है। तारेक के नाम से शायद इनका बच्चा जो है सिम चलाता था और इसीलिए तारेक को भी उठा लिया गया है और बाकी कड़ियाँ भी जोड़ने की कोशिश की जा रही है। याद रहे कि जो बात आ रही है डॉक्टर उमर की, वो भी पुलवामा का रहने वाला है। कुछ ही किलोमीटर दूर यहाँ से वो रहते हैं, तो इसमें पुलवामा का कनेक्शन है, जिसमें उमर, आमिर, डॉक्टर उमर और तारेक का नाम फिलहाल सामने आ रहा है। और ये पता चल रहा है कि यही लोग हैं शायद जिनकी पूछताछ के बाद ये पता लगाया जा सकता है कि क्या इसमें फरीदाबाद कनेक्शन था, क्योंकि डॉक्टर ऑलरेडी गिरफ्तार हो चुके हैं और डॉक्टर उमर का अगर रोल आता है कि वो गाड़ी चला रहे थे तो कहीं ना कहीं उसमें जो है मसला हो सकता है। लेकिन फैमिली का कहना है उनके पास कोई बाहर की गाड़ी नहीं थी और ना कभी वो बाहर गए हैं। ये जो गाड़ी आप देख रहे हैं ये इनके घर के बाहर पार्क्ड है। JK 13C 7345 नंबर है, ये ग्रैंड आइटन है। और उनकी फैमिली का कहना है इस गाड़ी के अलावा जो है उनको कोई सूचना नहीं है कि उनका बेटे के पास कोई और गाड़ी थी और उन्हें कभी उनको नहीं बताया शायद कि वो कश्मीर से बाहर दिल्ली जा रहे हैं। और यहाँ पे जो लोग हैं जिनसे हमारी बात हुई, उन्होंने ये कहा कि वो कभी कश्मीर से बाहर गए नहीं और वो प्लम्बर का काम करते हैं। उनके भाई जो है इलेक्ट्रिशियन का काम करते हैं। लेकिन जो तारेक नाम कल से आ रहा है, उनके साथ इनके तार इसलिए जुड़े हैं क्योंकि वो इनके दोस्त हैं और इन सब की अब पूछताछ 3 लोगों की जारी है जिनको पुलवामा से उठाया गया है। हालांकि डॉक्टर उमर जो पुलवामा के बताए जा रहे हैं कि शायद वो इस गाड़ी में चला रहे थे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. फरीदाबादच्या सेक्टर 56 मधून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. काल स्फोटकं सापडलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा स्फोटकं जप्त झाली आहेत. तब्बल 50 ते 60 किलो स्फोटकं जप्त केल्याची माहिती समोर येते. तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. फरीदाबाद मधून ही स्फोटकं जप्त केली आहेत. सेक्टर 56 मधून ही स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. एक म्हणजे कालच मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं सापडलेली होती आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा स्फोटकं सापडलेली आहे. तब्बल 50 ते 60 किलो ही स्फोटकं जप्त केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे एक हल्ला झालेला आहे दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर एक बॉम्बस्फोट हल्ला झाला असं म्हणता येईल. तो एक आत्मघातकी बॉम्बस्फोट होता असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं सुद्धा काल जप्त झालेली होती फरीदाबादमधून आणि त्याच ठिकाणी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं जप्त केली आहेत. तब्बल 50 ते 60 किलोची ही स्फोटकं असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आणखी एखादा हल्ला करण्याचं प्लॅन होतं का, किंवा ही स्फोटकं नेमकी कुठून आली, कुठे घेऊन जात होते, कोण या सगळ्या मागे आहे, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय.